साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। नुकत्याच मिरजेतील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काँग्रेसचाच गोंधळ पाहायला मिळाला। काँग्रेसच्या मेळाव्यामध्येच अनेक नेते पक्षातीलच अंतर्गत गोंधळामुळे चक्रावून गेल्याची स्थिती पाहायला मिळाली। यावेळी नाईकवाडी यांनी मुस्लिम समाजाच्या नेत्याचा बॅनरवर फोटो नसल्याच्या गोष्टीला आक्षेप घेतला व जातीवादाचा आरोप केला। एकंदरीत मेळाव्यातील सावळा गोंधळ पाहून कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनाही तालुक्यात नेमके काय चालले आहे याचा अंदाज आला। लोकसभेत मिरज मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्यानंतर अनेक मिरजेतील नेत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। मात्र विशाल पाटील यांना सहानुभूतीची लाट व संजय काका पाटील यांच्यावर असलेल्या नाराजीचा फटका विशाल पाटील यांना बसला। तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबतचा समन्वयाचा अभाव मेळाव्यातील रिकाम्या खुर्च्यांमधून चित्र दिसून आलं। मेळाव्यात नेत्यांची भाषणे सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी स्नेहभोजनाकडे आपला मोर्चा वळवल्याने थेट मंचावरूनच एका ज्येष्ठ नेत्याने कार्यकर्त्यांना खडसावल्याचंही या संवाद मेळाव्यात प्रकार घडला। मुस्लिम समाजाचा काही भाग नसेल तर तुम्ही आतापर्यंत जी मुस्लिम समाजाला वागणूक द्या त्याच्यामध्ये बदल करणार नाही तर मात्र तुम्हाला एक फळ भोगायला विषय एकच नाही। तुम्ही फोटो बघा, एक मुसलमानच फोटो आहे का माझे अंबादास या मिरज शहरामध्ये मुस्लिम समाजानं या वेळेला जे मतदान केलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये कुणी एक शब्द बोलायला तयार नाही। सत्तेचा सहभाग नाही, सत्तेचा वाटा नाही। अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही या पद्धतीने जातीवादी वागत असाल तर ज्या जातीवाद्यांच्या मुडक्यावर बसून आपण विजय मिळवायचा आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही काय वागायला लागलाय हे बघणं गरजेचं आहे। मिठाचा खडा टाकायला लय अक्कल लागत नसत्या। मी तुम्हाला अजून मी सांगायला लागलोय, शान व्हायचं बघा। तुम्हाला जे मतदान बेसिक मतदान आहे त्या मतदानामध्ये आम्ही म्हणत नाही की आम्ही दुसऱ्याला मतदान देणार आहे, किती बी रागवलं, पण जर घरात बसलो तर तुम्हाला अडचणी होतील। त्यामुळं जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने वागायचं हे समजून घ्या काय चाललंय ते तुम्हाला कळेल ना। काय मिरज मतदारसंघाचा 3 वेळा सांगायला लागलाय, काय झालं विशाळगडमध्ये याच्या संदर्भामध्ये एक शब्द एक काँग्रेसचा नेता बोलला नाही। वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये बोलणं पण इथल्या मुसलमानांची काय अवस्था आहे कोणी बोललं नाही। आता सुद्धा एक प्रश्न चालू आहे, ते कोणत्या कारण बिन मुसलमानाचं राजकारण पूर्ण होईल। आमच्या द्वेषामुळे त्यांचं पूर्ण होईल, आमच्या प्रेमामुळे तुमचं पूर्ण होईल। त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की आम्ही तुमच्या बरोबर प्रामाणिक आहे, पण प्रामाणिकपणाचं तुम्ही गैरअर्थ घेऊ नका। निवडणूक जिंकता येण्यासारखी आहे। 25,000चं मताधिक्य आहे। 25,000 मताधिक्य कुणामुळे मिळालं? कुठल्याही नेत्यामुळे नाही, इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा कार्यकर्ता आहे आणि त्याची ती ताकद होती की या समाजाला डावलण्याचा धंदा करू नका, मागात होईल। त्यामुळे माझं हे इशारा आहे की तुम्ही भविष्य काळामध्ये सगळ्या समाजाला एकत्र घेण्याची पहिली प्रक्रिया चालू करा। या समाजात घेत असताना हफीजभाई दत्तुरे असू दे किंवा अन्य कुणी असू दे, त्यांची नावं त्यांचे फोटो काढले, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा। आपल्याला एकत्र लढायचं आहे ना, आणि जर सीट निवडून आणायचं असेल तर हे सगळी माणसं एकत्र पाहिजे राहील आणि मग तुम्हाला विजय प्राप्त होईल। आणि म्हणून मी बाकीचं काय सांगणार नाही, नेत्याने काय करायचं त्याने ठरवायचं आणि काँग्रेसचं आजपर्यंत काय धोरण ठरलेलं नसतंय। त्यामुळे कुणाला देतील कुणाला नाही अशाविषयी कुणीही काही गॅरंटी घेण्याचं काय कारण नाही।
पण आजही तुम्हाला सांगतो, काँग्रेस पक्ष देईल ते उमेदवाराबरोबर माणसं लागतील, पण तुम्ही माणसासारखं वागायला शिकलं पाहिजे, हे षडयंत्र समजून घेतलं पाहिजे, आणि तर तुम्ही निवडणूक जिंकू शकणार आहे. त्यामुळं मुस्लिम समाज हा किंवा ख्रिश्चन समाज, मागासवर्गीय समाज कुणी गृहीत धरून चालत असेल तर तसं चालणार नाही. त्याच्या संदर्भामध्ये सत्तेचा वाटा आणि त्यांची असलेल्या भावना यांचाही आपण विचार केला पाहिजे. तर तुम्ही भविष्यामध्ये तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकाल ही अशी माझी खात्री आहे. भविष्य काळामध्ये काँग्रेस पक्षाला बळकट करण्याचे प्रयत्न करू, परंतु वागत असताना सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं सामाजिक भान ठेवून करावं एवढी माझी आपल्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.